Hi dear students, welcome to SMS Tech Academy Maharashtra. MSBT Polytechnic थर्ड सेम कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आपण आज सब्जेक्ट स्टार्ट करत आहे, ज्या सब्जेक्टचं नाव आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी. आता हा जो डेटा स्ट्रक्चर युजिंग सी आहे, हा शिकण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय आलं पाहिजे, सी लँग्वेज. मग या सब्जेक्ट मध्ये काय आहे, सी लँग्वेज तर ऑलरेडी तुम्हाला बेसिक पाहिलेला आहे. तुम्हाला माहित आहे की सी लँग्वेज मध्ये जर समजा तुम्ही प्रोग्राम लिहिला तर त्याचं एक्सटेन्शन काय असते. तर सी लँग्वेज मध्ये तुम्ही जर प्रोग्राम लिहिला तर त्याचं एक्सटेन्शन असते, सांगा तुम्ही, डॉट सी है ना. सी लँग्वेज मध्ये जर तुम्ही प्रोग्राम लिहिता तर डॉट सी. सी लँग्वेज होते कुठून स्टार्ट, तर सी लँग्वेज हॅश पासून सुरुवात होते. आता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे चालू असेल, सर सी लँग्वेज मध्ये काय काय असते, तर ऑलरेडी आम्हाला माहित आहे, म्हणून तुम्हाला थोडंसं इझी जाणार आहे. या डेटा स्ट्रक्चर मध्ये असणार काय काय ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. डेटा स्ट्रक्चर मध्ये सर्वात पहिले काय काय असणार आहे, तर डेटा स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिला असते प्रोग्राम. काय असते, प्रोग्राम. ठीक आहे, डेटा स्ट्रक्चर मध्ये प्रोग्राम. दुसरा, डेटा स्ट्रक्चर मध्ये मेथड्स असतात. काय, मेथड्स. त्या मेथड्स तुम्हाला मी दाखवणार. त्याच्यानंतर तिसरा आहे डेटा स्ट्रक्चर मध्ये अल्गोरिदम. अल्गोरिदम. आणि त्याच्यानंतर आहे याची थेरी. हे सर्वात महत्वाचं आहे. हे चार मिळून काय बनलेला आहे आपला सब्जेक्ट, डेटा स्ट्रक्चर. हे चारही मिळून आपला सब्जेक्ट जो बनला आहे, त्या सब्जेक्टचं नाव काय, डेटा स्ट्रक्चर. आज तुम्हाला माहित आहे की तुमच्या समोर जर समजा मी म्हटलं की डेटा म्हणजे काय, कोण सांगू शकते व्हॉट इज डेटा. डेटा म्हणजे काय, तर डेटा म्हणजे असा ज्याच्यापासून काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. जसं आता मी इथे लिहून दिलेलं आहे, याला पण मी काय म्हणू शकतो, डेटा म्हणू शकतो. इथून एक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे चालली, ते इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते की हे डेटा स्ट्रक्चर मध्ये काय काय येणार आहे, बरोबर. त्याच्यासोबतच आता सध्या लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही करून राहिले, म्हणजे तुम्ही पाहून राहिले लाईव्ह स्ट्रीमिंग. हा लाईव्ह क्लास तुमचा चालू आहे, व्हिडिओ तुमचा चालू आहे, म्हणजे काहीतरी एका सब्जेक्टची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत चालली. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेटा. माझा व्हॉइस तुमच्यापर्यंत येऊन राहिला, व्हिडिओ तर येऊनच राहिला, माझा व्हॉइस तुमच्यापर्यंत येऊन राहिला. दिस इज ऑल्सो कॉल्ड अ डेटा. जर समजा मी तुमच्या समोर एखादी इमेज ठेवली, ठीक आहे, एखादी इमेज जर तुमच्या समोर ठेवली, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं एखादी इमेज, ठीक आहे, जसं मी म्हटलं मंकी, किंवा एखादी इमेज घेऊन घेऊ आपण, जसं की लॅपटॉप घेऊन घेतला, ठीक आहे, एक लॅपटॉप म्हटला, लॅपटॉपची इमेज तुमच्या समोर ठेवली. मग हा तुम्हाला काय रिप्रेझेंट करून राहिला, एक इमेज जर तुमच्या समोर ठेवली तर हे इमेज काय रिप्रेझेंट करून राहिला, की दिस इज ऑल्सो अ डेटा. एक इमेज जर तुमच्या समोर येऊन राहिली तर याला आपण काय म्हटलेलं आहे, डेटा. मग डेटा काय असू शकते, तर डेटा काय काय असू शकते, तर डेटाला सांगितलेलं आहे मी, तो काय असू शकते, टेक्स्ट, डेटा ऑडिओ असू शकतो, डेटा व्हिडिओ असू शकतो, टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ, अँड डेटा ऑल्सो कॅन बी अ इमेज. याला आपण काय म्हणतो, डेटा. या सगळ्याचं कनेक्शन जे असते ते असते डेटा. मग आता या आपल्या सब्जेक्टचं नाव काय माहिती आहे काय, आपल्या सब्जेक्टचं नाव आहे डेटा स्ट्रक्चर. आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे, डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर हे आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ना. मग आता हे जे डेटा स्ट्रक्चर आहे, या डेटा स्ट्रक्चरला जर आपण पाहिलं तर डेटा स्ट्रक्चर तुम्हाला एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते. जसं तुमच्या समोर एक इमेज मी समोर आणली, ठीक आहे, हा आता पहिले डेटा स्ट्रक्चर. हे डेटा स्ट्रक्चर मी इरेज करतो. डेटा स्ट्रक्चर जे आहे ते डेटा आणि त्याचं स्ट्रक्चर. आता जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर मी एक इमेज ठेवली. कोणती इमेज ठेवली, ही कोणती, लॅपटॉपची. आता लॅपटॉपची इमेज जेव्हा ठेवली तेव्हा ही जी लॅपटॉपची इमेज आहे त्याचा स्ट्रक्चर तुमच्या समोर आला असेल, अरे लॅपटॉप अशा पद्धतीचा आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की मोबाईल, काय म्हटलं, मोबाईल. जसा मोबाईल म्हटला रे म्हटला तर तुमच्या समोर डायरेक्टली मोबाईलचं स्ट्रक्चर आलं. कोणाचं स्ट्रक्चर आलं, मोबाईलचं. जसं मी मोबाईल म्हटला तर मोबाईलचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आलं. मग आता मला सांगा, हे मोबाईलचं जे स्ट्रक्चर आहे हे तुमच्या समोर आला, याचा अर्थ काय, की त्याचा व्ह्यू, त्याची डिझाईन हे तुमच्या समोर येते, त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर, है ना. दुसरं उदाहरण जर समजा मी म्हटलं की
दुसरा सेकंड अजून एक उदाहरण म्हटलं की मी म्हटलं ट्री. काय म्हटलं? ट्री. आता ट्री जर म्हटलं मी तर ट्री म्हटल्याबरोबर बघा, ट्री म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात काहीतरी आलं असत, अरे ट्री. ओके, मग तुम्ही काय करता? ट्री तुमच्या डोक्यामध्ये व्हिज्युअलाइज करता आणि ट्री तुमच्या डोक्यामध्ये व्हिज्युअलाइज झाला तर ट्री असं तुमच्या समोर आलं. काय आलं? ट्रीचं स्ट्रक्चर. हे इमेज जे आहे ते डेस्कटॉपची आहे, ही इमेज ट्रीची आहे, ही जी इमेज आहे मोबाईलची आहे. प्रत्येकाचा वेगवेगळं स्ट्रक्चर आहे ना. तसंच जो डेटा असते आपला जो डेटा असते त्याचं पण एक काय असते? स्ट्रक्चर असते. ते आपल्याला पाहायचं आहे या सेमिस्टरमध्ये, थर्ड सेमिस्टरमध्ये, की डेटाचं स्ट्रक्चर कसं असते, डेटा कसा असतो आणि याचे काय टाईप्स आहेत, त्याचे कोणते कोणते प्रकार आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला या सिलेबसमध्ये कव्हर करायचं आहे, डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, आता या डेटा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणते कोणते युनिट्स तुम्हाला महत्वाचे आहेत आणि ते किती महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर आपण डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण सिलेबस पाहू आजच्या क्लासमध्ये की डेटा स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने शिकू, काय काय डेटा स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आपल्यासोबत तर तुम्हाला पूर्ण डिजिटल व्ह्यू पाहायला भेटणार डेटा स्ट्रक्चरचा. आणि डेटा स्ट्रक्चर हा एवढा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की तुम्हाला याच्यामध्ये रुची निर्माण होईल, आवड निर्माण होईल. जिथपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होत नाही तिथपर्यंत आपण त्या गोष्टीचा अभ्यास करत नाही. म्हणून डेटा स्ट्रक्चर एवढा महत्वाचा आहे. आता डेटा स्ट्रक्चर जो आहे हा दोन्ही ब्रांचला आहे, हे लक्षात घ्या. कम्प्युटर आणि IT, कम्प्युटर आणि IT. बाकीच्या अदर ब्रांचला तर आहेच, बाकीच्या आहेत अदर ब्रांच दिलेला आहे बघा, BDS, CMI, COI, CW, HA, IH आणि CC. ठीक आहे, इथं CO आणि IF हे मेन ब्रांच आहे. या सब्जेक्टचं नाव हा जो आहे सब्जेक्ट थर्ड सेमला आहे, डेटा स्ट्रक्चर युजिंग C. म्हणजे याच्यामध्ये .C प्रोग्राम राहणार. याचा कोड लक्षात ठेवा, याचा कोड आहे 313301. याचा कोड काय आहे? 313301. हा डेटा स्ट्रक्चरचा कोड आहे. आता तुम्ही म्हणसाल सर हे डेटा स्ट्रक्चर आम्हाला का शिकण्याची गरज आहे, काय काम आहे डेटा स्ट्रक्चरचं? बघा, प्रत्येक ठिकाणी डेटा स्ट्रक्चर आहे. जर समजा आपण ऑडिओ प्लेअरची गोष्ट केली, कशाची गोष्ट केली? ऑडिओ प्लेअरची. तर ऑडिओ प्लेअर मध्ये सुद्धा काय असते? ऑडिओ प्लेअर म्हणजेच म्युझिक प्लेअर, त्याच्यामध्ये सुद्धा काय असते? डेटा स्ट्रक्चर असते. तसं फॉर एक्झाम्पल ऑडिओ प्लेअर आपण घेऊ, कोणतेही एक म्युझिक प्लेअर घेऊ. तर म्युझिक प्लेअर जर घेतला आपण, तर म्युझिक प्लेअर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार, काय पाहायला भेटणार? की जे सॉंग्स असतात, जे गाणे असतात आपले, ते पटापट 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 लागोपाठ येत जातात है ना. एक सॉन्ग झाला की दुसरा सॉन्ग येते, दुसरा सॉन्ग झाला का तिसरा सॉन्ग येते. तर असे जे आहे ते म्युझिक प्लेअर मध्ये आपण पाहतो. तसं फॉर एक्झाम्पल इथं मी लिहितो म्युझिक प्लेअर, म्युझिक प्लेअर. आणि म्युझिक प्लेअर इथं मी सर्च केलं तर म्युझिक प्लेअर मध्ये आपण पाहतो की सगळ्यात पहिला सॉन्ग जो असेल तो पहिले लागते. तो सॉन्ग झाला इमेज इज नॉट अवेलेबल असेल, पण तो कंटेंट ही करत आहे. ठीक आहे, बघा इथे म्युझिक प्लेअर आहे. हा समजा फॉर एक्झाम्पल आपण म्युझिक प्लेअर घेतला, तर हा जो म्युझिक प्लेअर आहे, हा म्युझिक प्लेअर काय करते तुम्हाला माहित आहे की जेव्हा पहिला सॉन्ग झाला की दुसरा सॉन्ग लागते, दुसरा सॉन्ग झाला की तिसरा सॉन्ग लागते, तिसरा झाला की चौथा सॉन्ग लागते. हे कशामुळे होते माहिती आहे काय? बिकॉज ऑफ डेटा स्ट्रक्चर. बिकॉज ऑफ डेटा स्ट्रक्चर. पहिला सॉन्ग झाला की सेकंड लागते, सेकंड झाला की थर्ड लागते, थर्ड झाला की फोर्थ लागते, फोर्थ लागला की फिफ्थ लागते. आपण असंही करू शकतो माहिती आहे का? जर समजा मला 3च गाणे आवडले तर मी काय करणार? पहिला झाल्यावर दुसरा, दुसरा झाल्यावर तिसरा, तिसरा झाल्यावर परत पहिला, असंही करू शकतो. आपण असंही करू शकतो एकच सॉन्ग रिपीटेडली ऐकू शकतो. हे सगळं बिकॉज ऑफ कोणामुळे होते? डेटा स्ट्रक्चरमुळे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, डेटा स्ट्रक्चरमध्ये जो काही डेटा आहे ना, तो डेटा एका बेस्ट वे मध्ये ऑर्गनाइज होत आहे. आता इथं सगळं काही एका वेनं ऑर्गनाइज होत आहे. जसं मी इथं काय केलेलं आहे, एक इमेज आणलेली आहे ना, हे इमेज इकडून तिकडे मूव्ह करून राहिलो आहे ना. हे करण्याचं जे काही काम करते ते ऑपरेटिंग सिस्टीम वेगळं काम करते, ऑपरेटिंग सिस्टीम काम करते. पण डेटा जो आहे हा डेटाला इकडून तिकडे ट्रान्सफर करण्याचं काम किंवा डेटाला डिझाईन देण्याचं काम कोण करते? स्ट्रक्चर करते, डेटा स्ट्रक्चर करते. एवढा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आपला आहे डेटा स्ट्रक्चर. चला आता आपण जाऊ सिलेबसकडे डेटा स्ट्रक्चरच्या.
तर आपला डेटा स्ट्रक्चर सिलेबस मी तुम्हाला पहिलेच सांगितलेला आहे. असे टोटल आपले 5 युनिट आहे. हा थर्ड सेमचा डेटा स्ट्रक्चर युजिंग सी आणि हा त्याचा कोड आहे आणि एकदम सिंपल याच्यामध्ये गोष्ट आहे. ठीक आहे. तर ते सिलेबसवर जाण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले या सब्जेक्ट बद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे. काय की हा जो सब्जेक्ट आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी, याच्यामध्ये काय काय राहणार आहे पेपरमध्ये हे लय महत्वाचं आहे. हा याचा कोड आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग. आणि टाइम टेबलमध्ये तुमच्या जे येणार आहे ते टाइम टेबलमध्ये येणार आहे काय, त्याचं नाव DSU. काय नाव येणार आहे? DSU. DSU तुमचं टाइम टेबलमध्ये नाव येणार आहे. आता बघा, हा जो आहे याचा जो पेपर आहे तो असेल 70 मार्क्सचा आणि 30 मार्क्सचा याचं काय राहणार आहे, 30 मार्क्सची युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. ठीक आहे. हे 30 मार्क्सचा आणि याच्यामध्ये कोणीही मार्क्स कमी करत नाही. तुम्ही जेवढा पेपर सॉल्व्ह करसाल तेवढेच मार्क्स भेटते. जसा कोणाला 15 पहिल्या युनिट टेस्टमध्ये भेटले, सेकंड युनिट टेस्टमध्ये 15 मार्क्स भेटले, तर तुमचा ॲव्हरेज 30 आउट म्हणजे 30 आउट ऑफ किती येणार? 50. ठीक आहे. 15 आउट ऑफ 30. मग बरोबर 30 पैकी 15 तुम्हाला भेटले. आता इकडे 70 मार्काचा तुमचा काय असते पेपर असते. 70 मार्काचा 70 मार्क्सचा तुमचा काय असते पेपर असते आणि तो MSBTचा पेपर असते. तो खूप महत्त्वाचा पेपर आहे, तुम्हाला द्यायचा आहे. टोटल 100 मार्क्सचा तुमचा थेरी पेपर असतो. किती मार्काचा? 100 मार्काचा. बघा, फर्स्ट इयर पासून मुलं सेकंड इयरमध्ये गेले, तुम्ही तर गेलेच. जसे सेकंड इयरमध्ये गेले त्यांना हवा लागते, पाहून घेऊ, पाहिल्या जाईल. पण या केसमध्ये काय होते, जेव्हा आपण हलगर्जीपणा करतो, पहिलेच होतं आता आपण पुढं पाहून घेऊ, पहिले झालं, पण आता मुलं थोडेसे टेन्शन घेत नाही आणि त्याच्यामुळे तुमचा रिझल्टवर डायरेक्टली परिणाम पडतो. आणि असं होऊ नये हे लक्षात घ्या. ते म्हणते देर आहे दुरुस्त आहे, वेळ झाली तरी चालते, तुम्ही थोडा उशीर झाला असाल तरी आता अभ्यासाची तयारी करा, स्टडी तुमची तयारी करा. कारण की तुम्ही तर स्टडीची तयारी केली नाही आणि नुसतं आपापल्याच गोंधळामध्ये राहिले तर सब्जेक्ट तुमचा बॅक लागू शकतो, पर्सेंटेज तुमचे कमी होऊ शकते आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. त्याच्यानंतर आता प्रॅक्टिकल द्या. प्रॅक्टिकल असते 75 मार्क्सचं. किती मार्क्सचं असते? 75 मार्क्सचं प्रॅक्टिकल असते. मग असे टोटल 175 मार्क्सचा 175 मार्क्सचा 175 मार्क्सचा तुमचा हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर हे आपण इथं मार्क्सचं बघून घेतलं की पेपर जो आहे तो 70 मार्काचा येईल, बाकी जसं होतं तसंच आहे. ठीक आहे. हा जो आहे याचं थेरी पण राहील, हे लक्षात ठेवा, आणि प्रॅक्टिकल पण राहील. ठीक आहे. या सब्जेक्टचं थेरी आणि प्रॅक्टिकलचे जेवढे प्रोग्राम असतील ते सगळे मी तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. चल, सगळे प्रॅक्टिकलचे प्रोग्राम. आता आपल्या क्लासमध्ये काय काय भेटणार तुम्हाला हे तर मी पहिलेच सांगितलेलं आहे. नोट्स ही आहे तुम्हाला, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहे, लाईव्ह क्लास आहे, ऑनलाईन क्लास आहे, ऑफलाईन क्लास आहे. ज्याला जो लावायचा तो लावू शकते, नो प्रॉब्लेम. आता आपण जाऊ युनिटवर. डेटा स्ट्रक्चरचे युनिट्स कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये युनिट जे आहेत ते टोटल 5 युनिट असायला पाहिजे. ठीक आहे. थोडंसं मी एनलार्ज करतो. टोटल युनिट काय आहे? 5. तुम्हाला दिसत असेल बरोबर, क्लिअर? बघा, लक्ष द्या. त्याच्यामध्ये टोटल जे युनिट आहेत ते आहे 5. ठीक आहे. 1 2 3 4 5 युनिट्स आहे. पहिला जो युनिट आहे, ज्या युनिटचं नाव आहे इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर. याच्यामध्ये आपण पाहणार आहे की डेटा काय असते, डेटाचं स्ट्रक्चर काय असते आणि डेटामध्ये कोणता डेटा इन्क्लूड होते आणि डेटा हे कोणाचं कलेक्शन आहे ना, हे सगळं याच्यामध्ये बेसिक पाहणार आहे. याच्या बेसिकमध्येच तुम्हाला पाहायला भेटेल प्रिमिटिव्ह, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. जसं डेटा टाइप्स होते सी लँग्वेज. सांगा बरं तुम्ही किती डेटा टाइप्स होते, किती प्रकारचे डेटा टाइप होते सी लँग्वेजमध्ये? 32 कीवर्ड्स. डेटा टाइप्स वेगळे आणि कीवर्ड्स वेगळे. तर कीवर्ड्स मधूनच डेटा टाइप्स येतात ना. तर कीवर्ड जे आहेत ते 32 कीवर्ड्स होते. कीवर्ड्स मध्ये तर काही तर माहित असेल ना, इंट, क्यार है ना, फ्लोट है ना, हे सगळे डेटा टाइप आणि यालाच आपण काय म्हणतो कीवर्ड्स. ठीक आहे. कीवर्ड्स मधले हे डेटा टाइप्स आणि कीवर्ड्स मध्ये काय काय येते मग? व्हाईल येते, डू व्हाईल येते है ना, इफ येते, एल्स येते, हे सगळे कीवर्ड्स मध्ये येतात. तसे टोटल 32 कीवर्ड्स आहेत. तर हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहे. आणि पहिला युनिट
असं समजा 8 पेजचा आहे ओनली. किती पेजचा? 8. म्हणजे 2 या 3 लेक्चरमध्ये युनिट खतम. एवढा सिंपल युनिट आहे पहिला आणि त्याच्यामध्ये थेरीच आहे. म्हणून पहिल्या युनिटवर तसंही पहिला युनिट 4 मार्काचा आहे. किती मार्क्सचा आहे? 4. 4 मार्क्सचा फर्स्ट युनिट आहे ओनली. किती मार्क्सचा? 4 मार्क्सचा. फर्स्ट जो युनिट आहे तो 4 मार्क्सचा आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये बेसिक गोष्टी दिलेल्या आहे आणि टोटल थेरी आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मेथड्स आणि अल्गोरिदम काहीच नाही. म्हणून याला आपण म्हटलेलं आहे बेसिक इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये बेसिक गोष्टी राहतील. डेटा स्ट्रक्चर काय आहे, डेटा स्ट्रक्चर म्हणजे कोणत्या प्रकारचे असतात आणि किती प्रकारचे डेटा स्ट्रक्चर असते. सिंपल उदाहरण जर घेतलं तर आपल्या मोबाईलमध्ये डेटा कसा स्टोअर होतो. जसं फॉर एक्झाम्पल आता काय होते की टेक्स्ट जर आला, टेक्स्ट मेसेज केला तर तो मेसेज बॉक्समध्ये जाते, व्हिडिओ आला तर तो व्हिडिओमध्ये जाते आणि ऑडिओ आला तर ती MP3 जो आपला हे आहे फोल्डर आहे त्याच्यामध्ये जाते. मग हे होते कसं? हे डेटा सगळं कोण मॅनेज करते? तो आहे डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, हे डेटा स्ट्रक्चर थ्रू सगळं सिस्टीम लागलेली आहे. तर हा 4 मार्क्स आहे फर्स्ट वाला. सेकंड वाला जो आहे, सेकंड युनिट जो आहे ज्याचं नाव आहे सर्चिंग अँड सॉर्टिंग. दुसरा जो आहे सर्चिंग अँड सॉर्टिंग जो आहे तुमचा 12 मार्क्सचा. किती मार्क्सचा आहे? 12 मार्क्सचा. आता सर्चिंग म्हणजे एक्झॅक्टली काय होते आता मला सांगा. तर या पीडीएफ मध्ये मग समजा मी सर्चिंग केली. ठीक आहे, सर्च म्हणजे कोणतंही आपण जे काही सर्च करतो ते जे काही टाईप करतो. जसं फॉर एक्झाम्पल मी तर डेटा सर्च करतो. आता जसं मी सर्च केलं ना तर जिथं जिथं डेटा असेल ना हा तिथे सांगून देते की इथं डेटा आहे. म्हणजे फाइंडिंग द लोकेशन ऑफ युअर डेटा, दिस इज द सर्चिंग. याला आपण सर्चिंग म्हणतो की कोणत्याही डेटाचं लोकेशन आपल्याला काय करायचं आहे? सर्च करायचं आहे. लोकेशन जर समजा आपण सर्च केला तर आपल्याला माहित पडते की याला आपण काय म्हणतो? सर्चिंग. ठीक आहे, फाइंडिंग द लोकेशन ऑफ द रेकॉर्ड. आता इथं सर्चिंग केलं असं खूप साऱ्या प्रकारचे सर्चिंग आणि प्रत्येक याच्यामध्ये आपण सर्चिंग करतो. गुगलवर सर्च करतो, क्रोमवर सर्च करतो, PDF मध्ये सर्च करतो, आपल्या घरी सर्च करतो. काय समजा तुम्ही कॉलेजमधून आले, बुक इकडे तिकडे ठेवून दिले, तेच जांभळत बसते तो वेळेवर अभ्यास करायच्या वेळेस. काय करते मग ते? सर्चिंगच करते. मोबाईल घेते फेकून देते एका कोपऱ्यात, झोपून जाते मस्त आरामशीर आणि मग नंतर झोप उघडल्यावर म्हणते अरे माझा मोबाईल कोणी गेला आणि कुठे गेला? तो नेला चोरानं, तो बस बॉम्बलात. मग यालाच आपण काय म्हणतो? सर्चिंग. आणि त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो आहे सॉर्टिंग. सेकंड पार्ट जो आहे त्याचं नाव आहे सॉर्टिंग. आता सॉर्टिंग काय? लक्ष द्या. सेकंड पार्ट जो आहे तो आहे सॉर्टिंग. आता सॉर्टिंग म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे, तेही सांगतो मी तुम्हाला. आपलं सर्चिंग कंप्लीट झालं. सर्चिंगच्या नंतर सेकंड पार्ट आहे सॉर्टिंग. आता सॉर्टिंग म्हणजे काय? अरेंज द रेकॉर्ड इन सम स्पेसिफिक ऑर्डर. म्हणजे कोणताही रेकॉर्ड, कोणताही डेटा एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये अरेंज करायचा आहे. आता तुम्हाला माहित आहे एक असते असेंडिंग ऑर्डर आणि दुसरी काय असते? डिसेंडिंग ऑर्डर. एक असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. तर लेट सपोज मी तुमच्याकडे डेटा दिला 1 6 3 2 5 आणि तुम्हाला म्हटलं बेटा की हा डेटा आहे ना अरेंज कर. कोणत्या ऑर्डरमध्ये? असेंडिंग ऑर्डरमध्ये. असेंडिंग ऑर्डरमध्ये. मग तुम्ही काय म्हणसाल? सर हा डेटा असा इथे 1 2 3 5 6 हे कोणती ऑर्डर झाली? असेंडिंग ऑर्डर, चढता क्रम. आणि याचाच उतरता क्रम जर लावला आपण डिसेंडिंग ऑर्डर लावला तर काय? 6 5 3 2 1 है ना. याच्या नोट्स वगैरे पूर्ण आपल्याला म्हणजे तुम्हाला भेटून जायचं आपल्याकडे अवेलेबल आहेत. बिंदास राहा. पहिले याच्याकडे फोकस करा की मी काय शिकवत आहे, कारण शिकणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करतो आपण, त्याला आपण म्हणतो सॉर्टिंग. सॉर्ट आउट करतो आपण. काय करतो? सॉर्ट आउट है ना. त्याच्यानंतर आहे सर्चिंग. तर सर्चिंग आणि सॉर्टिंग हा कोणाचा? डेटाचा आपण याच्यामध्ये करणार आहोत. सर्चिंग आणि सॉर्टिंग कोणाची? डेटाची. बा किती इम्पॉर्टंट आहे सब्जेक्ट. हा झाला सेकंड. आणि किती मार्क्सचा आहे ते महत्वाचं आहे. तो हा किती मार्क्सचा आहे? पहिला 4 मार्क्सचा आहे, दुसरा आहे 12 मार्क्सचा. ठीक आहे. थर्ड जो आहे तो आहे लिंक लिस्ट. लिंक लिस्ट काय आहे? हे लिंक लिस्ट काय करते? जर समजा एक फोल्डर आहे, तो फोल्डर कनेक्टेड असेल दुसऱ्याला, तो दुसरा कनेक्टेड असेल तिसरा, तर हा याच्याशीच कनेक्टेड आहे, हा याच्याशीच कनेक्टेड आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं याच्यामध्ये HD व्हिडिओ याचं नाव, या फोल्डरचं नाव काय लिहिलं? HD व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये याच्यामध्ये आहे 720 वाला आणि 1080 वाला. ठीक आहे, असे व्हिडिओ आहे. मग आता हे जे एकमेकाशी कनेक्टेड आहेत हे कोणामुळे कनेक्टेड आहेत? लिंक लिस्ट. लिंक लिस्ट हा डेटाचा स्ट्रक्चर आहे.
या स्ट्रक्चरमुळे हे सगळे फोल्डर एकमेकाशी कनेक्टेड आहेत. हे सगळे फोल्डर काय कनेक्टेड आहेत. आता हे कनेक्टेड करण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण मी घेऊन चलतो फाईलवरती. इथं बघा हे सगळे कनेक्टेड आहे. आता मला सांगा, जर समजा मी एखाद्या फोल्डरवरती क्लिक केला, व्हाईट बोर्डवरती क्लिक केलं, ठीक आहे, आणि याच्यावरती इमेजवर चालू, मग आता मला सांगा इथं काय झालं, कनेक्शन झालं. कोणाचं कनेक्शन झालं बघा, लोकल फोल्डर. इथं लोकल फोल्डर आहे, त्या लोकल फोल्डरचं डाउनलोड सोबत झालं, डाउनलोड सोबत व्हाईट बोर्ड झालं, आणि याचं कनेक्शन जे तयार केलं हे कोण तयार केलं, लिंक्ड लिस्ट. हा डेटाचा स्ट्रक्चर आहे जो वेगवेगळ्या डेटाला एकमेकांसोबत लिंक करते. काय करते, लिंक करते. त्याला आपण काय म्हणतो, लिंक आणि त्याची लिस्ट. लिस्टचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, जसं आपण म्हणतो कॉन्टॅक्ट लिस्ट. काय आहे, कॉन्टॅक्ट लिस्ट. तसंच काय आहे, लिंक लिस्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहे युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 झाला. तो किती मार्क्स आहे, 13 आलं होतं आपलं, ते पण सांगून दे तुम्ही. युनिट नंबर 3 हा 4 मार्क्सचा, 12 मार्क्सचा, 16 मार्क्सचा. ठीक आहे. आता परत हा किती मार्क्सचा येईल, 12 मार्क्सचा. कोणता, स्टॅक. आता स्टॅक म्हणजे काय, चला लक्ष द्या. स्टॅकचं उदाहरण घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल बोर्डवर. ठीक आहे. आता स्टॅकचं उदाहरण पाहण्यासाठी एक्झाम्पल जे आहे ते आपण इथून बोर्डवर पाहू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझिली स्टॅक लक्षात येईल. ठीक आहे. आता स्टॅक लक्षात येण्यासाठी आपण हे पहिले उडून टाकू आणि त्याच्यानंतर आपण एक इमेज घेऊ जे स्टॅकचं उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगेल. जसं मी इथं म्हटलं स्टॅक ऑफ बुक, स्टॅक ऑफ बुक्स. ठीक आहे. एक इमेज पाहू आपण स्टॅक ऑफ बुक्सची. ही इमेज घेतली. या इमेजमध्ये आपण उदाहरणामध्ये पाहू की स्टॅक काय असते. ठीक आहे. आता काय झालं, या उदाहरणा या एक्झाम्पलमध्ये पहा. सगळ्यात पहिली जी इमेज आहे, फर्स्ट वाली जी इमेज आहे, ही सगळ्यात पहिला बुक हा आहे म्हणजे ठेवला गेला, दुसरा हा ठेवला गेला, तिसरा हा बुक ठेवला गेला, चौथा हा 5वा, हा 6वा आणि हा 7वा. हा पूर्ण याला काय म्हणतो आपण, स्टॅक. हा काय म्हणतो, स्टॅक. याला आपण म्हणतो स्टॅक ऑफ बुक. बुकचा स्टॅक आहे. मग याच्यामध्ये काय केलं, पहिला बुक ठेवला, दुसरा बुक ठेवला, तिसरा बुक ठेवला, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे 7 बुक ठेवले. ठीक आहे. लक्ष द्या. सगळ्यात पहिला बुक कोणता आला, हा आला. ठीक आहे. मग याला मी काय म्हणेन, फर्स्ट इन है ना, फर्स्ट इन. हा पहिला आला. मग आता त्याच्यानंतर हा सगळ्यात शेवटी आला, त्याला आपण म्हणणार लास्ट इन. ठीक आहे. लास्ट इन, हा लास्ट इन सगळ्यात शेवटी आला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सगळ्यात पहिले आला होता तो पहिले जाईल का, सगळ्यात पहिले कोणतं बुक काढू आपण. जर समजा हे बुक एकावर एक ठेवलेले आहे. ठीक आहे. आता बुक्स ठेवल्यानंतर तुम्हाला जर म्हटलं की बुक उचल, तर तुम्ही काय करसाल, पहिले हा काढसाल, मग 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 हा काढसाल. बुक काय करसाल, रिमूव्ह करसाल 1 बाय 1. मग सगळ्यात पहिले बुक जे आहे ते रिमूव्ह होणार तुमचं हे, म्हणजे जो लास्ट आला होता तो पहिले निघेल, फर्स्ट आउट. ठीक आहे. मग आता इथं कॉन्सेप्ट कोणता बनला, याला आपण स्टॅक म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे, स्टॅक. आणि या स्टॅकमध्ये काय होते माहिती आहे काय, जो सगळ्यात शेवटी येते तो सगळ्यात पहिले जाते. यालाच आपण म्हणतो लास्ट इन फर्स्ट आउट. काय म्हणतो, लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन फर्स्ट आउट या कॉन्सेप्टला आपण म्हणतो लास्ट इन फर्स्ट आउट. आणि याचं शॉर्टकट आहे लिफो. लक्षात ठेवा, याचं शॉर्टकट काय आहे, लिफो. हे या युनिटमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे अशा प्रकारचा डेटा होतो जो सगळ्यात शेवटी डेटा येते ना, तो सगळ्यात पहिले निघून जाते. जो सगळ्यात शेवटी जो डेटा येते तो सगळ्यात पहिले निघून जाते. आणि मग जो सगळ्यात लास्ट आला तो हा सगळ्यात लास्टवाला आला है ना, हा सगळ्यात पहिले आला होता, सगळ्यात लास्ट जाणार. हा सगळ्यात शेवटी येणार, सगळ्यात पहिले जाणार. ठीक आहे. लास्ट इन फर्स्ट आउट लक्षात ठेवा. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. सेकंड उदाहरण घेऊ. दुसरं उदाहरण घेऊ आपण प्लेट स्टॅक्स. तुम्ही जेवण करायला जात असाल ना, कुठं, लग्नात, तर बफे टेबलवर ठेवलेले असतात काय, प्लेट्स. ठीक आहे.
हो, बफे टेबलवर काय ठेवलेलं आहे? प्लेट्स. याच्यामध्ये आहे काय उदाहरण पाहू द्या. प्लेट स्टॅक लिहायचं राहिलं, प्लेट स्टॅक, म्हणून तो इमेज दिली नाही. आपल्याला पूर्ण लिहावं लागते कारण तो ए आहे, जसं आपण देऊ तसं तो घेते. ठीक आहे. आता इथे पहा, एक उदाहरण घेतलं आपण. कोणाचं उदाहरण घेतला? प्लेटचा. ठीक आहे, प्लेट बफे टेबलच्या प्लेट. आता तुम्ही उदाहरण तर असं वेगळं दिलं, हे पण जेवणाच्याच प्लेट्स. सगळ्यात पहिले कोणती प्लेट धुतली? हे ठेवली, मग त्याच्यानंतर ही, नंतर ही, नंतर ही, असं सगळ्यात लास्ट मध्ये कोणती प्लेट आली? हे वरची. हे लास्ट तीन आहे, लास्ट तीन आहे. मग सगळ्यात पहिले कोणती गेली? हेच फर्स्ट आउट है ना. लास्ट इन फर्स्ट आउट हे उदाहरण आहे याचं, है ना. जे सगळ्यात शेवटी प्लेट आली होती तेच अगोदर निघून जाते. या कॉन्सेप्टला आपण काय म्हणतो? स्टॅक म्हणतो. त्याच्यानंतर आता पुढं हा स्टॅक तर तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. स्टॅकचा असं स्ट्रक्चर आहे, यातला आपण या स्ट्रक्चरमध्ये डिवाइड करू. याचा एक एंड काय असते? ओपन असते, आणि एक एंड काय असते? क्लोज असते. काय असते? एक एंड क्लोज असते. या स्टॅकचं एक एंड काय असते? क्लोज असते. एक ओपन आणि एक काय असते? क्लोज असते स्टॅकचं. म्हणून जे काही डेटा येणार तो इथूनच येणार आणि इथूनच जाणार. मग याचं उदाहरण जर समजा आपण म्हटलं की डस्टरचा बॉक्स आहे. कोणता आहे? डस्टरचा बॉक्स. हा 1 नंबरचा डस्टर आहे, हा 2 नंबरचा डस्टर आहे, हा 3 नंबरचा डस्टर आहे, हा 4 नंबरचा डस्टर आहे. आता सांगा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, 4th नंबरचा डस्टर जो आहे तो सगळ्यात पहिले आला का? नाही, सगळ्यात लास्ट मध्ये आला, सगळ्यात शेवटी आला. आणि सगळ्यात पहिले कोण जाईल? 4th वाला डस्टर जाणार. ठीक आहे. हे एक उदाहरण आहे की हा एक कंटेनर आहे जो एकीकडून क्लोज आहे, एकीकडून ओपन आहे. आणि जेव्हाही आपल्याला काढायचं असेल तर जे लास्ट वाली वस्तू आपण ठेवतो ते पहिले काढतो. हा आहे स्टॅकचं उदाहरण. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. दुसरा जो आहे याच्यानंतरचा स्टॅक किती मार्क्सचा होता आपल्याला सांगा बरं? स्टॅक हा तुम्हाला 12 मार्क्ससाठी होता. किती मार्क्सचा होता? 12 मार्क्ससाठी. आता त्याच्यानंतरचा आपल्याला पाहायचा आहे क्यू. काय पाहायचा आहे? क्यू. आता क्यू जो आहे हा नेक्स्ट युनिट आहे याच्यामधला. आता याला पहिला आपण डिस्ट्रॉय करू. क्यू हा याच्यानंतरचा युनिट आहे. ठीक आहे. तर क्यू मध्ये आपण पाहणार आहे. चला, क्यू साठी एक इमेज तुमच्या समोर दाखवतो. क्यू म्हणजे काय होते ऍक्च्युअली सांगा बरं तुम्ही. क्यू म्हणजे काय होते? क्यू म्हणजे होते रांग, है ना. आता क्यू कोणाचं येऊ शकते? आता आपण क्यू टाकलं याच्यामध्ये, बघा इथं खूप सारे बेस्ट उदाहरण आहे क्यू साठी. ठीक आहे. हा तुमच्या याचा एक्झाम्पल आहे. दुसरा कोणते उदाहरण घेऊ शकतो आपण? खूप सारे उदाहरण आहे क्यू साठी. आता तुम्ही म्हणता सर हे तर पहिल्या दुसऱ्या वर्गातल्यासारखंच वाटून राहिलं. बरोबर आहे ना. मग त्याच्या बेस्टवर सगळं बनलेलं आहे की नाही. चला आता पुढचा भाग. आता इथं काय झालंय? प्रत्येकाची वेगवेगळी हे वर्किंग आहे, है ना. पहिला इथं स्टुडंट्स आहे, ते बहुतेक इंटरव्ह्यू वगैरे इंटरव्ह्यूचं दिसून राहिलं. इंटरव्ह्यूसाठी उभे आहे, कंटाळून गेले ते. मग सगळ्यात पहिला आला हा, सगळ्यात पहिले इंटरव्ह्यूला जाईल. हा म्हणजे ही जी आहे ते पहिले इंटरव्ह्यू देईल. मग हा वेट करते, जेव्हा हिचं होणार तेव्हाच हा करणार आहे ना इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर ही इंटरव्ह्यू देणार, त्याच्यानंतर ही देणार, म्हणजे 1 by 1. म्हणजे इथं काय झालं? फर्स्ट इन, आणि हे फर्स्ट इन झाली आणि हे फर्स्ट काय होते? आउट. क्यू म्हणजे रांग. तुम्ही एक्झाम फॉर्म भरायला जाता, एक्झाम फॉर्म भरायला अशी लाईन लागते. लाईन गेल्यानंतर सगळ्यात पहिला जो आहे तो पहिले एक्झाम फॉर्म भरते, मग दुसरा, मग तिसरा, मग चौथा, मग पाचवा. याला आपण क्यू म्हणतो. रांग म्हणजेच क्यू. मग असा डेटा फॉर्मॅट आहे. सगळ्यात पहिले जो डेटा येणार तोच डेटा पहिले निघून जाणार, दुसरा येणार तोच डेटा नंतर निघून जाणार, तिसरा येणार तो डेटा नंतर निघून जाणार. तर यालाच आपण काय म्हणतो? क्यू. हे डेटाचं एक स्ट्रक्चर आहे. हे काय? डेटाचं एक स्ट्रक्चर आहे. इकडे पण हे स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. हा इथं क्यू कशा यांना लागलेला आहे? उंचीनुसार लागलेला आहे. हे सगळ्यात लहान उंची, हे मोठी, हे मोठी, हे मोठं, हे मोठं 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 अशी उंची लागलेली आहे त्याच्यानुसार. मग सगळ्यात पहिले सगळ्यात जो उंच आहे तो पहिले जाईल, मग त्याच्यापेक्षा लहान आहे तो पहिले जाईल, नंतर जाईल, मग छोटे छोटे असे चालले जाईल. तर याला आपण काय म्हणतो? क्यू. हा डेटा स्ट्रक्चर, हा जो आहे डेटा स्ट्रक्चर म्हणजे कॉन्सेप्ट घेतलेला आहे ज्याच्यामध्ये डेटा जो आहे तो डेटा 1 by 1 या वेनं जाईल.
जो पहिले आला तो लवकर जाईल. ठीक आहे. याचं उदाहरण आहे, याचं बेस्ट उदाहरण आहे भंडारा. आपण गणपती देवीमध्ये गजाननाच्या मंदिरात गेलं, तिथं भंडारा असते, जेवण असते, भोजन असते, आहे की नाही. भोजन दान करतात लोक. मग तिथं गर्दी होते, पूर्ण गर्दी असते, सगळीकडे गर्दी असते. पण जेव्हाही आपण तिथे जातो तर आपल्याला लाईन लावा लागते. आणि लाईन लागल्यानंतर सगळ्यात पहिला जो प्लेट समोर ठेवते त्याला पहिले जेवण भेटते, तो निघून जाते. दुसऱ्यांदा जेवण भेटते, तो निघून जाते. तिसऱ्यांदा जेवण भेटते, तो निघून जाते. तर हे झालं उदाहरण कोणाचं, क्यूचं. लास्टवाला जो युनिट आहे आपला क्यू जो आहे तो आहे तुमचा 10 मार्क्सचा. आणि लास्ट जो युनिट आहे त्याचं नाव आहे ट्री. लास्ट जो युनिट आहे तो कोणता आहे तुमचा, ट्री. आता ट्री म्हणजे तुम्हाला माहित आहे, ट्री तर काही सांगायची गरज नाही आहे, तरी पण ट्रीचं उदाहरण तुम्हाला देतो मी. ट्री, ठीक आहे. ट्रीची एक इमेज तुमच्या समोर ठेवून देतो मी. ट्रीचं बेस्ट उदाहरण आहे की जसं हा ट्री घेतला आपण एक, है ना. हा ट्री इथे घेतला आपण. त्या ट्रीमध्ये काय काय असते, कोणत्या कोणत्या गोष्टी असते पहा. या ट्रीमध्ये, या ट्रीला लक्षात घ्या, ट्रीमध्ये काय काय असते. या ट्रीमध्ये काय काय असते, तर ट्रीमध्ये आपण पाहतो सगळ्यात पहिले काय असते, इकडे लीफ, इकडे काय असते रूट, है ना. आणि हे काय असते याची ब्रांच. हे पण काय ब्रांचेस. मग सगळ्यात पहिले रूटच्या नंतर त्याचा खोड जे असते झाडाचं ते, त्याच्यानंतर ब्रांचेस, त्याच्यानंतर काय लीफ आहे. हे झाडाचं स्ट्रक्चर आहे. असं स्ट्रक्चर डेटाचं सुद्धा आहे. डेटाचं स्ट्रक्चर कसं, तर आता फॉर एक्झाम्पल इथं आपण जर गेलो, डेटाचं स्ट्रक्चर कसं, ते एक फोल्डर ओपन करतो मी. या फोल्डरमध्ये तुम्ही जर पाहिलं, ओपन मोठं दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे. याच्यामध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिले जे ओपन केलं आपण, हे जे लोकल आहे, हे लोकल आहे रूट. दुसरं जे आहे डाउनलोड आहे. आणि डाउनलोड काय आहे, हे त्याची फांदी, लक्षात ठेवा. आणि व्हाईट बोर्ड आहे इथं, काय आहे व्हाईट बोर्ड, हे त्याच्या ब्रांचेस. आणि सगळ्यात शेवटी जे आहे इमेज आहे ते काय लीफ. लीफ म्हणजे सगळ्यात शेवटचा. याच्या पुढे बरोबर काही आहे काय, याच्या पुढे तुम्ही जर पाहिलं तर याच्या पुढे कोणतं फोल्डर आहे का, नाही. याचा सब फोल्डर आहे का, नाही. मग सगळ्यात शेवटी जो डेटा भेटणार त्यालाच आपण काय म्हणतो, लीफ म्हणतो. ठीक आहे. आणि जिथून स्टार्टिंग होते तो काय असते आपला रूट. तर अशा प्रकारचा हा डेटाचा स्ट्रक्चर आहे. आणि हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे. ठीक आहे. एक वेळा सगळा जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला रिपीट करून देतो, कोणते कोणते युनिट आपण इथं पाहणार आहे. ठीक आहे. हे सगळे युनिट तुमचे कव्हर करून दिलेले आहे. सांगितले आहे तुम्हाला की कोणता कसा आहे आणि त्याचा मीनिंग पण तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला युनिट आहे इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर, किती मार्क्सचा आहे, 4 मार्क्सचा. सेकंड युनिट आहे सर्चिंग अँड सॉर्टिंग, 12 मार्क्सचा. थर्ड युनिट आहे लिंक लिस्ट, तो आहे 16 मार्क्सचा. त्याच्यानंतर आहे स्टॅक, तो आहे 12 मार्क्सचा. त्याच्यानंतर क्यू आहे, तो आहे 10 मार्क्सचा. आणि लास्ट वाला ट्री आहे, तो आहे 16 मार्क्सचा. आता बाबर किती महत्वाचे वेटेज याच्यामध्ये आहे. किती महत्वाचे वेटेज म्हणजे सगळ्यात पहिला जो 4 मार्क्सचा, बघा हा महत्वाचा आहे, हा महत्वाचा आहे 16 मार्क्सचा. ठीक आहे. तर असे टोटल 17 मार्क्सचा पेपर आहे. एक इकडे तिकडे झाले असेल मार्क, ते पाहण्यासाठी तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो, नो प्रॉब्लेम. आपल्याला फक्त काय करावं लागते, इथून हे स्लाइड करावं लागते. काय करावं लागते, स्लाइड. आता स्लाइड करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला याला मिनिमाइज करावं लागेल आणि याला इकडून घ्यावं लागेल. आणि इथे पहा, इथं मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे. 4 मार्क्स, 12 मार्क्स, 16 मार्क्स, 12 मार्क्स, 10 मार्क्स, 16 मार्क्स. म्हणजे याच्यातले सगळ्यात युनिट पहा, हा पहिला, दुसरा, तिसरा आणि 5वा युनिट. सगळ्यात महत्वाचा युनिट कोणता, तिसरा आणि 5वा. मग आता ह्या तिसरा आणि 5व्यामध्ये आहे का ऍक्च्युअल, त्याच्यामध्ये मेथड्स, प्रोग्राम्स आणि अल्गोरिथम्स, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. ओके. तर आता नेक्स्ट आपण पाहू याच्यामधला सेकंड पार्ट. याचा सेकंड पार्ट पाहू आपण. आता एक वेळा रिवाइज करतो मी तुमच्या समोर. युनिटचे नाव तर तुम्हाला सांगितले, किती मार्क्स आहेत तेही पाहिलं. ठीक आहे. एक वेळा आणखी रिपीट. पहिला इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर, सर्चिंग अँड सॉर्टिंग, लिंक लिस्ट, त्याच्यानंतर स्टॅक अँड क्यूच्या नंतर काय ट्री. असे टोटल 5 युनिट आपल्याला शिकायचे आहे. याच्यामध्ये प्रोग्रामिंग करायचे आहे. प्रोग्रामिंगसाठी जे सॉफ्टवेअर आहे ते आपलं जुनंच कोणतं, कोडिंग सी.
कोडिंग सी हे सॉफ्टवेअर आपल्याला लागते. ते कसं डाउनलोड करायचं ते ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, तरी एकदा मी सांगून देतो. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग सीचं सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं ते आम्ही इथं पहिले सांगून देतो. तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्क्रीन असंच दिसल, त्या स्क्रीनवरती ॲपमध्ये यायचं, प्ले स्टोअरमध्ये जायचं. या प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसल. सर्च बारमध्ये इकडे पहा, सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला लिहायचं आहे काय, कोडिंग सी. काय लिहायचं आहे, कोडिंग सी. कोडिंग सी म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार. कोणता, हा वाला कोडिंग सी. मग याचं इन्स्टॉलचं जे बटन आहे ते या साईडनं येणार इथं. ठीक आहे, हे त्याचे रिव्ह्यू आहे, व्ह्यू आहे. ठीक आहे, रेट केलेलं इथे आणि 61 MB हा आहे. तुम्हाला इथं काय करायचं आहे, इन्स्टॉल वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही तुम्हाला इन्स्टॉल पण करून दाखवतो. ठीक आहे, इन्स्टॉलला थोडासा टाइम घेईल आणि इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर हा इन्स्टॉलेशनची प्रोसेस चालू करल. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि याचे प्रोग्राम जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये काय करायचे आहे, इन्स्टॉल. 61.40 MB हा सॉफ्टवेअर आहे आणि याचे सॉफ्टवेअर तर अजून आहे. अजून म्हणसाल सर तुम्ही बाकीचे सॉफ्टवेअर तुम्ही सांगितले नाही है ना, ऍप्स तुम्ही सांगितले नाही. आता बघा, टर्बो C++, कोणाला माहित नाही आहे असं सांगा बरं. टर्बो सी C++, टर्बो सी पाहिजे याला. आणि त्याच्यानंतर देव प्लस किंवा देव प्लस, कोणाला माहित नाही, देव C+. त्याच्यानंतर अजून खूप सारे याचे ऍप आहेत, पण हे कोणासाठी आहे, हे आहे विंडोजसाठी. ठीक आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. आणि हे अँड्रॉइड ॲप आहे. अँड्रॉइड ॲपसाठी तुम्हाला कोडिंग लिहायला लागेल. याच्यामध्ये पण टर्बो सी आहे, तो पण पाहू शकतो आपण. तर जे प्रोग्रामिंग आहे ते आपण इथं लाईव्ह करून पाहू. हा जर ओपन झाला तर इथंच आपण एखादा प्रोग्राम याच्यामध्ये पाहिला असता, पण थोडासा याला वेळ लागते. ठीक आहे, चला पुढचा ओपन झाला. ठीक आहे, याला ओपन झाल्यानंतर याचा इंटरफेस बघा असा दिसत. इंटरफेस इथं दिल्यानंतर या साईडनं रन आणि या साईडनं आहे मेनू. आणि त्याच्यानंतर याला जर समजा मी मॅक्सिमाइज केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं याची कोडिंग दिसेल. आता बघा, सी प्रोग्रामिंगची कोडिंग आली तर हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. ठीक आहे, प्रिंट हॅलो वर्ल्ड आणि रिटर्न करा. याला रन करायचं असेल तर इथं काय करावं लागते, क्लिक करावं लागते. तर सगळ्यात पहिला प्रोग्राम तुमच्यासमोर इथं प्रिंट होईल. ठीक आहे, प्रोग्राम कसा लिहायचा आहे तर सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही ऑलरेडी केलेला आहे, त्याचा आउटपुट तुम्हाला दिसणार इथं काय, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं डेटा स्ट्रक्चरचा पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण युनिट्स कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे. आणि एकदम इंटरेस्टिंग हा सब्जेक्ट आहे. ज्यालाही हा क्लास कंटिन्यू करायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपला मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही ऑनलाईन क्लास आपला कंटिन्यू करू शकता. बाकीचं जे आहे ते नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करू. थँक्यू.